बघू आमचे पत्रकार कचरा उचलताना दिसतात इथे. कचऱ्याच्या बालद्या प्लास्टिक मध्ये घेऊन चालले. बेवडा वाहून जा, लक्ष ठेव. डेंजर. आता मंदिरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे पूर्ण. बघू शकता बाबाच्या घरात साईंचं पाणी गेले. सगळे सोपे बिपे टेबलावर ठेवले बाजून. आणि पूर्ण घरात पाणी आहे. बघू शकता नाल्याला किती फ्लो आहे. माणूस जर पडला ना तर सरळ थांबाल तिकडे झाला. आणि कचरा बघा किती जमा झाले. गणपतीची साफसफाई चालू आहे. तुम्ही घर साफ नाही केला ना म्हणून पाण्याने साफ केला घर येऊन. थर्मोकॉल घेतलंय त्याच्यावर बसले मस्त आहे. आता आमच्या ब्लॉगरच्या घरात सुद्धा पाणी गेले बघा कसं उपसतं. काय करणार नाही इलाज. गणपतीची साफसफाई केली पूर्ण टाकी पूर्ण. आता टाकी पूर्ण साफ करायला लागेल. आता शाळेमध्ये पोहोचलो. माझी शाळा सुंदर शाळा पण शाळा पूर्ण भरलेली आहे. पण काय इथं जेव्हा पाणी कधी भरला नाही पण तिथं सुद्धा पाणी भरलेलं आहे. व्यवस्थित आलं एकदम. व्यवस्थित दिसणार एकदम. तू हे बालद्या जमा करत होता तो पण व्यवस्थित दिसणार. हे तिच्यात बालद्या जमा करत होतो ते पण दिसले. हॅलो काही चॅनल चालू आहे. युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आता चालू आहे ऑगस्ट महिना आणि आज तुम्हाला दाखवतो एवढे म्हणजे मे जून जुलै 3 महिने काय पाऊस काय एवढा जास्त काही पडला नाही का आमच्या गावात पूर आहेत. पण आज पूर आलाय आणि आता वाजलेत बघ किती वाजल्यात 3:15 मस्तपैकी. चल तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. पहिल्या खिडकीतूनच दाखवतो किती पाणी आणि किती कचरा सुद्धा आलाय. तर बघा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि गणपती येता येता पूर आला असं वाटतं. आणि प्रत्येक वर्षी पूर असं 2-2, 3-3 वेळा येतं. पण एकदा डेंजर सीन दाखवतो तुम्हाला. काहीच बघू शकता पाणी बघा अचानक भरला खूप. शकता पाणी किती अचानक भरलं आणि किती फास्ट भरला. कारण की जून जुलै आणि ऑगस्ट आत्ता पूर आले आमच्या गावामध्ये बघा. डेंजर एकदम. आता मी थोड्याच वेळात खाली जाणार आहे. दाखवतो तुम्हाला कुठे कुठे किती पाणी भरले. आता नानांच्या झोपड्यामध्ये पण पाणी भरले. म्हणजे जिथं चूल आहे नानांची तिथे बघा साहिल आहे. साहिल तिकडे काहीतरी लावतोय. त्याने तिकडे बघा पत्रा लावतोय एक साईडला. बघूया बघा काही गाडी सुद्धा उचलून आणले मस्त वेगळी. डेंजर सीन. आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो मी. तर चला बघा तुमच्या घराजवळ पाणी न येणार एवढं पाणी आले. आणि कचरा बघू शकता किती आहे. डेंजर एकदम. बागा बी झाले घराजवळ. यार सगळा कचरा आलेला आहे बेकार एकदम. छत्री कुठं उतर उतर खाली उतर. जादू आले जादू. जादू आले जादू. हाँ जादू वाले जादू. तो कैसा लग रहा है आपको? अच्छा लग रहा है. हाँ लकड़ी मिल गया. जादू का छडी. बघू आमचे पत्रकार कचरा उचलताना दिसतात इथे. कचऱ्याच्या बालद्या प्लास्टिक मध्ये घेऊन चालले. प्लास्टिक मध्ये बॉटल पण उचलली. लसूण लसूण. असा हे पाय टाकून असा. हे द्या दे. काहीच बघू शकता पाणी तर घरात गेले. आता खूप सारं नुकसान होईल. पाण्याने त्रस्त आहेत बघू शकता. कोणाच्या घरात किती पाणी जाईल याची वाट बघता. सगळं पाणी मध्ये चालले. चालले का साफ कर लवकर लवकर. मी कसं साफ करू. साफ नाही करशील मग काय करशील. वरती भगवानला बोला तुम्ही पाणी बंद करा म्हणून.
रिक्षा वगैरे सगळ्या काढल्या मस्तपैकी आणि पाणीच तेवढं पाणी भरले पाणी. हा गटर नाही बाजूबाजूनी जा. घुसलं पाणी आईच्या दरवर्षीप्रमाणे पाणी घुसतं घरात. पाणी घुसले खूप सारा पाणी आले आणि खूप लोकांचे हाल सुद्धा झालेत. डेंजर. तो बघा कुठं बसलाय. हे बसले का पडले तो बेवडा आहे. बेवडा पुरण वाहून झालं. एवढा हाल बेकार झाले. यांच्या दोन्ही रिक्षा एक इकडे ठेवले एक आमची तर ठेवले पण आमचीत पण पाणी भरले. भरला पाणी. रिक्षा तेवढा ना भरला पण भरले पाणी. बेवडा वाहून जा. लक्ष ठेव. डेंजर. आता मंदिरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. पूर्ण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी गेलंय बघा. हे बघा इकडे किती फ्लो आहे पाण्याचा. डेंजर एकदम. बघा सर्वजण गाडी काढतात कारण ना ती गाड्या जर कोणाची गाडी आली तर पाणी गाड्यामध्ये शिरतात तर गाड्या सुद्धा पडतात. दुसरा काय ना. हे बघा हे बघा शाळेतून पोरं बघा अशी टांगलीत आणल्या. हे बघा गाड्यांसाठी काय चालले बघा. खूप फ्लो आहे पाणी. पुढं जाताना खूप फ्लो आहे पाण्याचा तर चालता येत नाही. एवढा डेंजर आहे बघा. सगळा कचरा अटकले पायामध्ये. या लगाव जोर. बघू शकता इकडे गाड्या सुद्धा बंद पडल्यात. मेन रोडला हायवेला सुद्धा बघू शकता तुम्ही. पायपांच्या इथून तिथेच असेल. पूर्ण ट्रॅफिक जाम झाले कारण की पाण्याचा फ्लोच तेवढा आहे. तुम्हाला दाखवतो पुढे येऊन. तिकडे गाड्यांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. थांब थांब हालू नको. हालू नको आरामात सर. गाड्या कुठे कुठे चढवल्यात. ही स्कूटी जर गेली वाया आता इंजिन खोलायला लागेल तिचा पूर्ण. हे बघ किती डोक्याभर इकडेच पाणी भरले आणि फ्लो इथंच आहे जाम. तरी पण चालतंय कसं तरी. लोकांचं खूप नुकसान झालं. एवढ्या 3 महिन्यामध्ये कधी कोणाच्या घरात पाणी नसेल गेला पण आता मात्र गेला आणि खूप नुकसान झालं. खूप म्हणजे खूप. तर पुष्पा आई शिव्या सुद्धा देत होती कारण की गाडीवाला येताना फास्ट गाडी घेऊन येतात आणि मगाशी तेवढा पाणी नव्हता. चला चला पाणी काढायला चला. तयारी चालू आहे. किती पाणी भरले तुमच्या घरात. कोणते यांच्या घरात गेले म्हणून तो बाहेर आले. काय नाही गेला का. चला या बघूया. प्रत्येक गली गली पाणीच दिसतंय. डेंजर एकदम. त्याचा तो बाहेर निघाले. येऊ का चपला उचलाला. मग नानांच्या घरात जायला पण एकच पायरी बाकी आहे. फिरून आला दमनवरून. आता आम्ही इथं पाहुणार आहोत कारण की इथं आपण लास्ट टाइम आलेलो कशाचा वेलकम सेरेमनी शूट करायला. तेव्हा पाणी कमी होता पण आता नानांच्या घरात सुद्धा पाणी गेलंय. खूप नुकसान झालेलं आहे. बघू शकता नानाचा. ते अजून तर चाललंय पाणी. दाखवतो जमा तुम्हाला. कोण आहे. हाय काय आहे. चला साफ करू याला. बघा पूर्ण डेंजर एकदम. तो तिकडून साफच करतोय. अजून पाणी बघा केवढाच राहिले चढायला. म्हणजे पाणी तर गेलंय परत कमी झाला आता म्हणून. गाडी तर वाट लागली पूर्ण गाडीची. माऊलीच्या पूर्ण कमरेपर्यंत आहे. म्हणजे कमरेच्या खालीच आहे थोडा. याच्या डोक्यापर्यंत आहे तर माऊलीच्या कमरेपर्यंत आहे. तिथं असलच कमरेपर्यंत. ती बघू शकता आमची साक्षी गेली नाही का तू. हा असं
हो पाणी नको किती घरात घुसले बघायला तुमचे. बरं न वाटत म्हणून आले हो बघायला. आता भरली कंबर त्याची. मजा नाही यायला आलो आम्ही. आम्ही तुमची परिस्थिती काय आहे ती पाहायला आलेलो आहे. हा अरे पाणी तर काढायलाच लागल. तू पण ये खाली. अजून किती प्रेशर मध्ये पाणी येतं बघू शकता तुम्ही. आणि आपण चालतो त्याचं पण अजून प्रेशर वाढतं. तरी पण गेले ना बाबाच्या घरात पाणी. सायन्सचं पाणी तुम्ही काढत ना टेम्पो आधीच. सगळ्या गाड्यांची वाट लागले. पहिले धक्का मारूनच काढा. बाबाच्या घरात पण पाणी गेले. 6 इंच काही 7 इंच पाणी आहे. दरवाजा लावले तरी पण दरवाजाच्या फटीतून जातोयच पाणी. आणि या बाजूला एवढं पाणी आहे का डेंजर एकदम. इकडे माझ्यापेक्षा कमरेच्या खाली पाणी येते. थांब तू तिथंच मी आलो. इकडे माझ्यापेक्षा कमरेच्या खाली पाणी आहे. टेम्पो एवढा बुडलाय पण इथं खोल आहे. बघा आतमध्ये जावंसे वाटत ना कारण कसं आपण गेलो तर पाणी अजून आतमध्ये घरात घुसेल. त्याच्यामुळे चप्पल क्या सब आया सब आया उसमें घे. कचरा जाम आले पण कचरा. आई कसा बघू शकता बाबाच्या घरात 6 इंच पाणी घेते. सगळे सोपे विपे टेबलावर ठेवले बाजून. आणि पूर्ण घरात पाणी आई तिकडं फोन बोलवते कामवाल्यांसाठी. आणि साफ करायला तर दोघांनाच लागेल म्हणून नानी पण उतरले त्यासाठी साफ करायला. साफसफाई चालू होती. गणपतीची तयारी चालू आहे सगळ्यांच्या घरात. मग काय करणार आहे शेवटी. आता जो नुकसान देऊन गेलं ना दरवर्षीप्रमाणे. माऊली इकडे आता पाणी थोडा कमी होत चालले बघा. बघा पूर्ण इथून पण नाला तर पूर्ण भरलाय पण इथून दिसत ना कारण की आपल्याला तिकडे जायला लागत. पाण्याचा प्रवाह जास्त आहे. काही होऊ शकतं म्हणून पण जात ना तिकडं. इथं पण चूल पण यांची भरलेली आहे. इथं पण गेले पाणी. नाना इथं पण गेलं नानांच्या घरात पाणी म्हणून दरवाजा बंद केला होता. माऊली मजा घेते का माऊली. बघू शकता मस्त ऋतिक गेलेला दमन फिरायला आलाय. आणि ते आला ना पावसाची हजेरी लावून गेला का. आमच्या घरात कॉफी बनली कॉफी. आणि गिफ्ट रास आले गिफ्ट रास आले. बघू शकता इकडे उमेश नानांच्या घरात सुद्धा पाणी गेले. खूप जणांचे पाणी घरात गेले. नुकसान पण तेवढंच झाले. काय करणार नाही लागे. म्हणजे कसं अचानक पाणी आलंय. जसं 26 जुलै झालेला तसा. पण 26 जुलैला पाणी असं एवढं घरात नव्हतं गेलं लोकांच्या. बाहेर गावी कुठं असेल तिथं गेलेलं. पण आमच्या गावात तर मोस्टली म्हणजे मोजकीच घरं होती. पण आता इथं तर सगळ्यांच्याच घरात गेले. आता इथं अशोक नानाच्या घरात पण पाणी गेलेला. पण ऋतिकने आता बंद केला आणि तिकडे आला. कारण की आता पाण्याचा फ्लो थोडा कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळे. चला आता बघू अजून कोणाच्या घरात किती पाणी गेले. नुकसान तर आपल्याला डायरेक्टली एक्झॅक्टली काही सांगता येणार नाही. कारण कसं माहिती आहे कोणाच्या गाद्या भिजल्यात काय भिजले ते काय आपण आतमध्ये जाऊन ते एक्सप्लोअर नाही करू शकत. कारण कसा काही गोष्टी रिव्हील होतात त्याच्यामुळे. तर चला बघूया आता तिकडे चाललो आहे वेशाई मंदिराच्या इथे. तिकडे पाणी किती आहे दाखवतो तुम्हाला. व्हायरल करतो ना मी. तू कुठे झाले वाहून जाशील. हा मग जा भावासला भेटून ये लवकर. तर बाबाला भेटायला झाले. बाबा पण घरात होता जिथं आता दाखवलं मी मगाशी. कारण की त्याचं तो येतं कारण त्यांचं घर एवढं बुडतो ना त्याच्यामुळे दुसरं काय नाही. प्रत्येक वेळी पाणी कितीही भरो पाणी बुडतं. आता नाना सुद्धा आलेला आहे. नानाने घेतलंय तो कोयता लाकडाचा कोयता. काहीच मंदिराची इथं पाणी कमी झाले बघा. माणूस उभा आहे तिकडे. आणि हो बघ एवढ्या पाण्यामध्ये पण दुकान ओपन ठेवले ब्लॉगरने आमचे. नाही तर साफ करायला आले भाई. मी असंच मस्ती करतो कारण की पाणी आतमध्ये गेलेलं बघ. सगळं साफ करायला घेतले. अरे पाणी सगळ्यामध्ये घुसले. फ्रीज झाला असता परत शॉर्ट सर्टिंग झाली तर मग परत तेवढं मोठा नुकसान झालं असतं. कारण की आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली नाही ती गोष्ट सांगितलीच ना सेम अशीच कंडिशन झाली. म्हणजे पावसामुळे नाही झाली. हे बघा पूर्ण कचरा झाले. तर भाई आता थोडा वेळ साफ करीन ना घरी निघत. म्हणजे आता पाणी कमी झालं. आता तुम्हाला दाखवतो तिकडे ट्रॅफिक लागले ना ती काहीतरी चालू आहे त्यांचा दूधवाल्याच्या गाडीचा आणि टेम्पोवाल्याचा. समोर जरा लांब आहे इथून. पाणी थोडंसं आहे पण फास्ट आहे त्याच्यामुळे दुसरं काय नाही. आणि पोरं पकडतात मासे नाही पकडत. लाकडा विकडा चपला कचरा आलेला त्या लहान पोरं मजा घेतात म्हणजे पाण्याचा. कारण की एवढं पाणी
पहिल्यांदा भरलं आहे, जसं 26 जुलै नंतर. मागच्या वर्षी 2 वर्ष आधी असंच पाणी भरलं, पण एवढं नुकसान नव्हतं झालं एवढं झालं आहे. कारण की आता सर्व गावाच्या बाजूने भरण्यात आल्या त्याच्यामुळे. आणि त्यात चुकी कोणाचीच ना, त्याचा रोड हवा हाईटला वाढला, सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, दुसरा काय नाही. इथूनच दाखवतो, रोडवर पण नाही जात. आणि रोडवर पण खूप पाणी भरलेलं आहे. नाल्याचा फ्लो दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट. इथून जाऊ, इथून चाल नाल्याचा फ्लो दाखवतो जरा. नाल्याचा फ्लो दाखवतो योगराज संजय घरापासून. आणि इथं एवढं पाणी आहे तर काय सांगू तुम्हाला. हेच बघू शकता नाल्याला किती फ्लो आहे. माणूस जर पडला ना तर सरळ थांबायला तिकडे झाला. आणि कचरा बघा किती जमा झाले, डेंजर एकदम. एवढा फ्लो आहे. सर्व बॉटल, थर्मोकॉल चपला. इकडंच होतं नानीच्या घरात पाणी. जीतची नवीन गाडी सुद्धा बुडालेली आहे, काय करणार. हे चालू कर परत. बसला घरात, काय करणार. दोन्ही सायलेन्सर मध्ये पाणी गेले, आता तो तरी भांग करणार. बघूया, जीतची एक गाडी इकडे आहे, ब्लॅक पॅन्थर. बघूया आता विप्रांच्या घरात पण पाणी गेलेलं आहे. बघा एंट्रीला जेवढा पाणी आहे तर विचार करा घरामध्ये किती आहे. घरामध्ये साफसफाई चालले. हे बघा गणपतीची तयारी चालू आहे, गणपतीची. तुम्ही धुवला नव्हता ना म्हणून वरतून धुवायला आला तो. पूर्ण पाणी पूर्ण भरले, साफ करतो. बेकार हाल झाला. गणपतीची साफसफाई चालू आहे. तुम्ही घर साफ ना केला ना म्हणून पाण्याने साफ केला. घर येऊन परत साफ करा. सगळं पाणी साफसफाई चालू आहे प्रत्येकाच्या घरात. गणपतीची डबल साफसफाई केली. डेंजर एकदम सी. सगळ्यांचं नुकसान झालंय. म्हणजे पाणी तेवढं आता काहींच्या घरात पाणी कमी भरले. आणि विपुल शेट त्यांचा घर आहे, काय पाणी असं काय गणपतीची साफसफाई. तर चला आपण जाऊ बाहेर. आता बाहेर पण खूप जणांची घरं दाखवायचे. फक्त आम्ही आज मजाक मस्ती चालू आहे आमची, दुसरं काय नाही. जीपची अजून एक गाडी, स्कूटी तर पूर्ण बुरले. स्कूटीला त्याला सांगतो धक्का मार, कारण की ना स्कूटी जर चालू केली तर मग इंजिनची जायची भीती आहे. ही गाडी तर चालूच आहे, बघू शकता. बघा किती पाणी आहे. त्याच्या डोप्याचे फक्त 3 ते 4 इंच खाली आहे फक्त, बस एवढं पाणी आहे. धक्का मारून काढ, चालू नको करू आता. हा अरे पाणी गेलं सायलेन्सर मध्ये, चालू नको करू. चालू झाली तर नशीब, चालू झाली तर विकलाच तू. आणि सायलेन्सर मध्ये पाणी गेलं ना, तो बघ. नको नको चालू करू, इंजिनचा प्रॉब्लेम आहे तुझे. धक्का मारतो वाटलं असतं आम्ही. धक्का मारून पूर्ण गेलं सायलेन्सर. नको आहे, चालू नको करू, चालू ना होणार. धक्का मारून आता गाडी फायनली काढायला घेतो. इकडे पण पाणी गेले, आता घरामध्ये गेले का माहित ना, पण हा गादी काढायची आहे. काहीच बघू शकता आता भरपूर लोक बाहेर निघाली, तरी पाण्याचा फ्लो कमी झालाय. खूप वेळ झाला तसा. पटर पोरा ही गाडी आतमध्ये टाकल तर तिकडे पण पाणी भरलंय मालकाच्या घरामध्ये. आता बारीक तर रस्ता तरी दिसायला लागला, मग अशी तेवढा पण दिसत नव्हता. बघ पोरा होडीन खेळायला लागली थर्मोकॉलचे. बघा थर्मोकॉल घेतलंय, त्याच्यावर बसले मस्त आहे. डेंजर एकदम. पोरांची मजाच नेक्स्ट लेवल असतं.
जिधर ज्यादा पानी रहेगा उधर जाओ ना. हे राशन के दुकान के सामने जा, उधर पानी बहुत है. हा? हो मग तुम्ही आता ब्लॉग बंद केला, आता तू गप राहिला. काहीच मस्त पैकी आता निघालो सगळी ना. पाणी कमी होत चालेल ना. आमच्या गावातील पत्रकार विनोद वास्कर हे सुद्धा आलेले बघू शकता. त्यांना न्यूज द्यायला पत्रकार. आणि कुत्रा बघा मस्तपैकी चाललाय. कुत्रा कधी बुडत ना. कुत्रा एकदम डेंजर चालत जातं. बघू शकता हे बघा. पत्रकारांनी सुद्धा आयफोन घेतलेला आहे मस्तपैकी. हा किंग किंग. गाडी आले तर बघा पाणी बघा किती. आणि स्कूटीची हालत काय झाले बघू शकता तुम्ही. काय गावाची अवस्था ही काय आहे. डांडूक बिंडूक घेऊन कोणला मारायला झाले. हे दांडू घेऊन कोणला मारायला झाले. जनावर याचे नाही आहेत. पर्याय पावसात मोमो जाणार झालं का. मोमो मला वाटलं मोमो जाणार नाही. कारण की धंदा पण महत्वाचा आहे. आणि पाऊस कितीही पडो आता जाईल तो मस्त मोमो आणि संध्याकाळसाठी. शालेय वर्ग भरले जाऊ दे. अरे सगळ्यांचं डुबले हेच ना. फक्त इस्तारीवाला वाचलंय. बघू शकता कुत्रीला थंडी बघा किती लागले. डेंजर एकदम घाबरले. तुझा रिक्षा वाहून गेलता आई शपथ. तो टका मारीत नेलास. व्यवस्थित दिसणार एकदम. तू हे बालद्या जमा करत होता तो पण व्यवस्थित दिसणार. हे तिच्यात बालद्या जमा करत होतो ते पण दिसले. वाहून गेलं माहिती तुला. एवढा तो तिथपर्यंत वाहत आलता. डेंजर. खूप जणांना त्रास झाला या गोष्टीचा. गरम पाणी गेलं. कुठले ते जुने घरांना ना. नवीन गरम पाणी. नवीन घर. पत्रकारवाल्यांचं पण घरात पाणी जातं. पाणी कोणला चुकत ना. पाणी आग हवा. आणि आता पुष्पा आईची जरा थोडी मुलाखत घ्याव. आणि डेंजर पुष्पा आई शिवाय वगैरे देते म्हणून जरा भीती वाटतं. दुसरा काही ना. मगाशी पण देत होती. हो जादू चलो. बघा बेवडा इथपर्यंत वावत आलता. मगाशी मी बोललो की बाबा त्याच्याकडे लक्ष ठेव. कारण की कसं माहिती आहे वावत गेला तर परत एक मिसिंग होईल. कुठे जाईल सांगू शकत ना. पाण्याचा फ्लो कुठपर्यंत आहे काय आहे ते. पर्यंत वावत आलेला बेवडा मगाशी. डेंजर एकदम बघ. या गल्लीत पण पाणी तो घुंगून घुंगून करायला लागला. तिथं उतार जास्त आहे ना तिथं म्हणून. बातमीला माझ्याकडून व्हिडिओ पाहिजे. स्वतःच्या घरचा दाखव मस्त. डेंजर एकदम. स्वतःच्या घरांचा व्हिडिओ दाखव. टेन्शन राहणार ना. गेलं का पाणी. कसं वाटतं. मजा कसं वाटतं. दोन शब्द व्यक्त. बघ कधी पाणी. दरवर्षी बोलतोय पण काही उपयोग नाही. पाणी काय हे बोलायला येतं ना. हे बोलायला येतं नाही. बोलायला येतं नाही. बोलायला येतं. पाणी मदत करायला येत ना. बघा आईच्या डोक्यापर्यंत पाणी आहे. जाम नुकसान झाले आईचा. आमच्या घर आहे जेवायला. मी देतो वाटलं 2 टाइम जेवायला. तू ये करा जाऊ कला. पाणी नको बाबा. मी काढीन जरा नंतर. आता ना करू शकत. आई पाणी काढतं मस्त पैकी. मस्त म्हणजे काय ना जरा शेवटी नुकसान झाले आईला.
मग तेच ना, गाडी आलं कसं पाणी घरात घुसतं म्हणून. चला, गावात शालेपर्यंत पाणी गेले, शाला पण बुडले. करा लाईट चालू करा. आता आमच्या ब्लॉगरच्या घरात सुद्धा पाणी गेले बघा, कसं उपसतं. काय करणार, नाही इलाज. गणपतीची साफसफाई केली पूर्ण, आता टाकी पूर्ण साफ करायला लागेल. कारण की जी टाकी आपण घरातले कपडे वगैरे धुवायला जो वापरायचो पाणी, त्यात पूर्ण कचरा गेले. बाबा बघ कसा काढतो. थांब, कमी होऊन दे मग, काढ पूर्ण. मोटर लाव ना. अरे वा, ते पण आहे. बनवलेस का ब्लॉग? हो बनवले. पाणी काढ शाळेजवळ येतं. शाळा जरा बुडले, बघून येतं. चला आपण जाऊ शाळेजवळ. सगळेजण कचरा काढतात. कचराच खूप आले गावात, दुसरा काय ना. मग रोडवर पण कचराच दिसेल तुम्हाला. तर काहीच बघू शकता, आमचा प्रेमनाथ नाना सुद्धा मस्तपैकी कचरा काढतोय. कारण की त्यांच्या घरात पाणी गेलं का माहीत ना, पण कचरा मात्र नक्की काढतोय. बघू शकता नानीचा सुद्धा पाणी बघायला आल्या. किती पाणी भरले शालेन किती पाणी भरले? झालं, कमी झालं. तुमच्या इथं पण जायचं? सगळीकडेच भरले, पूर्ण गावच बुडाले. आता कमी झालं ना पाणी. बघ शाळेजवळ पोहोचलो आपण. बघा इकडे पण खूप पाणी आहे. हो मग वाहून जाशील ना तू. हो आज संपलं पाणी, झालं ना कमी. आता पोचलो आपण शाळेमध्ये मस्तपैकी. बाबा बोलत, बाबाचं काही बघूया कुठपर्यंत पाणी भरले. पण पाणी बघा किती भरलंय. आता कमी झाला. डेंजर एकदम सीन आहे. कसा जायचा तेच विचार करते. आरामात एकदम इथपर्यंत पाणी भरले. म्हणजे पूर्ण जिथं पाणी नव्हतं भरत तिथं पण पाणी भरलंय. डेंजर एकदम. हा बाबा, इथे एवढी वाटतं कसं काय सांगू. गटर आहे ना इकडे म्हणून. आता इथंच बाबाच्या डोक्यावर पाणी लागला. अजून बघा पुढं इथे. डेंजर सीन. जा आता, भिजली पूर्ण इथपर्यंत पण पाणी. ती गाडी बघा किती झाले. सगळे गावात तुमचंच घर ना, आता प्रत्येकाच्या घरात गेले. गावात पाणी गेले नव्हता भरला तेवढं, आता भरले. गावात पाणी भरले. तू का कामावलं गेलता का? दाखव किती पाणी गेले. यांच्या घरात पण 5 ते 6 इंच पाणी आहे. पुन्हा एकदा आलो आपण आता शाळेजवळ. दाखवतो तुम्हाला. इकडे बघा जयसी सुद्धा आले. किती भरले पाणी जयसी? एकच मिनटं. आता सदानंदाच्या घरात पण पाणी गेले. त्याचे हाल बेकार झाले. नुकसान तर खूप जणांचं झाले. आता नुकसान तर काय सांगू शकतो. किती पाणी भरले तुमच्या घरात? किती फ्लो आले बघ पाण्याचा. तो नाला येतो तो इकडे येतो पूर्ण. घरातलं सर्व सामान घेतले. तांदूळ बिंदूळ सर्व आदरून बिंदरून पूर्ण निघला. तू कुठं कामाला होता? कामाला होतो. अजून जायलाच नाही मिळलं घराला. सर नाही जाऊ शकत. जाऊन आलो तिथे. तर बघूया चला पुढे जाऊन. आणि पाण्याचा फ्लो तेवढा डेंजर एकदम. गटर ओपन नाही ना कुठला नाला? आता मी पडायचं ना, दात पडायचं सगळं एवढं असा सीन आहे. रेती बघा किती वावत आले, पायाला लागतं. आणि शाळा ये ना ही शाळा. शाळेमध्ये आता इथं सगळं खिडक्यांना झालेलं होतं म्हणून आता आतमधून दाखवलं असतं. समोरून जाऊ तेव्हा दाखवतो. तो नाला आपण जिथं पाड्यावर दाखवला ना, तोच नाला इकडे येतो. आणि पूर्ण भरणी झाल्या असल्यामुळे हे सगळं पाणी लोकांच्या घरामध्ये घेतलं. आलो ये फक्त. इकडे बघा किती फ्लो आहे पाण्याला. आणि पूर्ण नाला असा डायव्हर्ट होऊन इथपर्यंत आला. नानाचं घर समोर आहे तिकडे म्हणून नाना भेटते. पुढे नको जाऊ.
नाच्या घरी जायला नाना चान्स नाही कारण पाणीच एवढा वाहतोय तर काय सांगू डेंजर एकदम आणि चालताच येणार नाही एवढ्या पाण्यामध्ये त्याच्यामुळे इथं कसं बघा नॉर्मल आहे पाणी शांत आहे आणि स्थिर आहे त्याच्यामुळे लोक चालतात तरी आम्ही चालतोय तरी पण नाना कसा हँडिकॅप असल्यामुळे काय नानाचा पुढं काय प्रवास करता येणार नाही आता जोपर्यंत पाणी पूर्ण निघून नाही जात तोपर्यंत नाना काही चालत जाणार नाही त्यामुळे मन्या नाना तिथं थांबले नाही त्याची मदत करायला हे बघ चंटर पंटर अभी इधर आ रहे हैं सब जन जाओ उधर जा वाहत जाशील पाणी जाम फ्लो होतं आता आपण शाळेमध्ये जाऊ शाळेमध्ये किती पहिल्यांदा म्हणजे पूर्ण गाव बोरले दुसरा काय नाही आता शाळेमध्ये पोचलो माझी शाळा सुंदर शाळा पण शाळा पूर्ण भरलेली आहे पण काय इथं जेव्हा पाणी कधी भरला नाही पण तिथं सुद्धा पाणी भरलेलं आहे बघूया आता इकडे वर्गामध्ये इथं तर पाणी नाही गेलं मागच्या साईडला पाणी गेलं होतं कारण की त्या बाजूलाच आपल्याला फ्लो होता आता हां पकडतो तुम्ही ना पाळलं उद्याचं काम झालं असं तुझा श्रावण पोरं शाळेमध्ये करतात काम मस्त पैकी शाळेमध्ये पण हां आतमध्ये बघ चल ऑफिसमध्ये कोण आहे आतमध्ये हे बघा शाळेमध्ये पण पाणी भरलं आता तुम्हाला बॅग मागची साईड दाखवताची मागाशी दाखवली पपया पिकला आणि पपया घारा पोरांना हे बघ हा असं आहे का ना मला माहित नव्हता सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा अजून तसंच आहे अरे शाळेत पण नुकसान खूप झालंय आता फ्रीज उचलून आम्ही वरती ठेवला म्हणजे शाळेत जो फ्रीज ठेवला होता इमर्जन्सीसाठी त्याच्यासाठी आणि आता बघा पोरांचे काय प्रोजेक्ट वगैरे असतील तर तुम्ही तर समजूच शकता शाळेमध्ये काय काय असतं तर चला आता आपण अजून कोणाचे तरी घर ट्राय करू आणि मग निघून घरी जाऊ काहीच निघालो मग अशी परत गेलेलो आतमध्ये हे पोरांचं काय झालं हे डेंजर आहे हे ना घरा पाण्यात भिजू नका ताप येत चला आता आपण इथे निघू डेंजर काय काय वाहून आलेलं ना इकडं काय सांगू शकत नाही तुम्हाला ती वाहून आले नाही ती जमा कर काम येईल तुला वरती हा आमचं घर बनवायचं लगेच पाठव पार्सल हा अरे वरती रूम बनवायचा होता तसा पाठवती रे ती पार्सल आम्हाला 1000 रुपये काला आता तू फ्रीमध्ये वाहून आली तुला फ्रीमध्ये भेटले रे ती हो 1000 देतो तुला तू ये रेती घेऊन माझ्या रेत्या वगैरे ठेवलेल्या ज्यांची बांधकाम चालू आहेत घराजवळ तिथून रेती वाहवत अशा गल्ल्या गल्ल्यामध्ये गेले खूप जणांची घरांचं नुकसान झालं बेकार एकदम बघवत नाही पण नाही इलाज आहे काय करणार आपल्या गावची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो हे दुसरा काय नाही इथं रेती तिकडे चला आता निघू इथून आलो मेन रोडला हे पाण्यात गेलता तू गेलता का नाही खायला घेतल आपल्याला घे लवकर दूध नाही पित मी दूध नाही पित मी दे चॉकलेटचा डबा देतो ती घे चॉकलेटचा डबा घे अरे चॉकलेटचा डबा देतो आपल्याला खायला ती घेत नाही चला आम्ही मस्ती चालू आमची आता चहा पी खूप चहाचं पाणी बघितलं आता दुधाचं चहा पिया चलते कशाला चालेत आणायला आपल्या घराची इथं रूम मध्ये पण पाणी बेकार एकदम हाल सोहानीची मजा बघा काय झाली कोली मारते कचरा जाम आले दुसरा काय ना परत पाणी वाढत चालले ए आमचे पण साफ करायचा हेच बघू शकता प्रत्येक जण घरातून आपापल्या पाणीच उपसतं काय करणार आमच्या घरात पण तयारी चालू आहे पण पाणी आमच्या काही घरात गेला ना हे बघा अजून इकडे एवढं पाणी सगळ्यांचं नुकसान झाले आता आपण आले विनोद वास्कर यांच्या घराची तर
आमच्या गावाचे पत्रकार मग त्यांच्या घरात किती पाणी गेलं आहे मगाशी बोलत होता तर खूप पाणी गेलं आहे खरंच पाणी गेलं आहे साफसफाई चालू आहे हा त्यांचा मुलगा प्रणत वास्कर मगाशी बोलत होता ना हा सुद्धा एक ब्लॉगरच आहे मिनी ब्लॉग बनवत होता सध्या त्यांनी बंद केले अरे इथं थांबले पाणी पण आता रोडवाला कमी होऊ दे हा बघ जमल तसा पण नीट आहे हा काहीच पोचलं घराजवळ पण कचरा जाम आले पण कोणाच्या घरात जास्त नुकसान होऊ नये एवढीच इच्छा आणि कोणाच्या गावात पण एवढं नुकसान न होवो अशीच तर कारण ना आता आमच्या घराजवळ बघा किती रिक्षा आल्या किती गाड्या आल्या इथं पाणी कमी होतं आमच्या घराच्या इथं तुमचं घर कसं उंच भागामध्ये आहे म्हणून बाहेरच्या साईडला पण तुम्हाला दाखवतो आता आमच्या गेटच्या बाहेर इकडं पण पाणी किती होतं बघा अजूनही पाणी आहे कचरा बघा किती इकडे पण रिक्षा आल्यात डेंजर आहे आता मी तुम्हाला मेन रोडवर जातो तर जिथं काहीच संबंध नाही पाण्याचा एवढं उंच आहे तिथं पण बघा तुम्हाला किती पाणी आले दाखवतो अक्षरशः म्हणजे खूप जणांचं नुकसान तर झालेलंच आहे आणि त्याच्यामध्ये अचानक अवकाळी पावसामध्ये अवकाळीच म्हणजे असं बोला पावसाचे दिवस आहेत पण अवकाळी बोला कचरा बघा किती नाईलाज आहे दाखवावं लागते परिस्थिती गावाची कारण की लई बेकार हाल झाले गावात लोकांचे सदनाने गाडी इथं लावले आणि तो घराजवळ तिकडं जायला अजून काही त्याला भेटला नाही चला कोणाच्या गावात अशी घडू नये आता जस्ट न्यूज बघली तुषार त्यांच्या घरात सगळीकडं मुंबई भिवंडी ठाणे सगळीकडं पाण्याने फक्त हाहाकार माजवला हवामान खात्याने दिलं होतं 7 दिवस पाणी खूप पडेल घराबाहेर पडू नका वगैरे जे काय असेल ते पण नाईलाज आहे लोकांचा कामावर काही त्यांचे हातावरचं पोट आहे जे दिवसभर कमवतात आणि संध्याकाळी खातात त्यांना तर घराच्या बाहेर निघायलाच लागेल पण डेंजर अशी झालेलं आहे पाण्याची बेकार आहे तेच पोचलं मस्तपैकी घरी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय.